तर मंडळी कसे आहात? प्रतिमा केक घर अँड ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी मटकीची मिसळ. अगदी घरगुती पद्धतीची मटकीची मिसळ. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि एकदा करून पाहिली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. सुरुवातीला इथं मी मटकी रात्री आदल्या दिवशी भिजत घातलेली. रात्री त्याला बांधून ठेवली. चांगले बघा कसे मोड आले. आता आपल्याला पहिले भाजून घ्यायची आहे चांगली मटकी. इथं पूर्ण चांगली त्याचे कव्हर वरचं निघस्तवर भाजून घ्यायचे. हे बघा इथं चांगली मी भाजलेली आहे. आता मी एका टोपात काढून घेते एका बाउलमध्ये. ती चांगली धुवून घ्यायची आपल्याला 1-2 वेळा. इथं मी आता पातेलं ठेवले तापायला. त्याच्यामध्ये आता आपण तेल घालायचं आहे. इथं बघा मी मटकी धुवून घेतली 2 वेळा. हे बघा 2 पळ्या तेल घालायचं आहे. नंतर जिरं, मोहरी, कढीपत्ता घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये. वाटण पण मी केलंय, करून ठेवलेलं ते पण मी घालणार आहे नंतर. हे बघा कढीपत्ता टाकलाय. इथं कढीपत्ता चांगला तडतडून घ्यायचाय, भाजून घ्यायचा चांगला. नंतर आता ह्याच्यामध्ये मी बनवून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचंय बघा. आपल्याला पाहिजे तेवढं टाकायचं. जेवढी आपली आमटी असेल त्याच्यात निम्मं टाकायचं वाटण. इथं मी अंदाजानच टाकत आहे. हे बघा चांगलं भाजून घ्यायचं. भाजण्यासाठी अगोदर थोडं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे. मीठ टाकल्यानंतर लगेच भाजतो 2 मिनिटात मसाला. हे बघा. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. इथं मी आता मिसळ मसाला टाकलाय. ₹10चं पाकीट पूर्ण टाकून घेतलंय मिसळ मसाल्याचं. आता ह्याच्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, धनिया पावडर, हळद थोडीशी टाकायची. इथं हा माझा घरगुती मसाला आहे तो पण मी टाकून घेते. चटणी. हे बघा आपल्याला कसं तिखट पाहिजे, चांगलं झणझणीत पाहिजे तर थोडंसं जास्त टाकायचंय तिखट. आता इथं थोडंसं मी पाणी ओतून घेते जरा 2 मिनिटासाठी. पाणी ओतून जरासं ठेवते बारीक गॅसवर. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्या लाईक आणि कमेंट आणि शेअरमुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. हे बघा आता मी मटकी ह्याच्यामध्ये टाकून घेतली. आता 5-10 मिनिटं अशीच ठेवायचे. जरा तेल चांगलं सुटेपर्यंत ते ठेवायची. आता मी पाणी ओतून घेते. आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ओतून घ्यायचं. जेवढी आमटी पाहिजे आपल्याला त्याप्रमाणे. इथं आता मी पातेलं भरून घेतलंय. त्याप्रमाणेच मी सगळं सामान टाकलेलं ह्याच्यामध्ये. आता शेवटीला मी कूट टाकून घेते थोडंसं. 2-3 चमचे टाकलं तरी चालेल. हे बघा इथं आपली आमटी तयार आहे. आता मी एका दुसऱ्या गॅसवर ठेवते शिजवायला बारीक गॅसवर. तोपर्यंत इथं मी बटाट्याची भाजी करून घेते. त्याच्यासाठी मी 4-5 बटाटे उकडून घेतलेले. आता इथं तेल टाकून घेते. तेल टाकल्यानंतर ह्याच्यात परत जिरं, मोहरी टाकून घ्यायची आणि हिरवी मिरचीचं वाटण टाकून घ्यायचंय. त्याच्यामध्ये लसूण, कोथिंबीर टाकलेली आहे मी. हे बघा जिरं मोहरीची चांगली तडतडली की ह्याच्यामध्ये मिरचीची पेस्ट बनवलेली ती टाकून घ्यायची आपण. त्याच्यामध्ये पण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, मग लगेच भाजून जातो आपला. हे बघा मीठ थोडंसं चवीप्रमाणे टाकायचंय. आता मीठ टाकून थोडंसं भाजायचं आता परत. इथं मी धनिया पावडर टाकल्या आणि आता थोडीशी हळद पण टाकायची आहे. म्हणजे भाजीला आपल्या कलर येतो पिवळा. हे बघा. अर्धा चमचा टाकायची इथं हळद. ती पण चांगली मिक्स झाल्यानंतर आपल्याला टाकायचे बटाटे. इथं मी सगळेच बटाटे टाकून घेतले. आता याला हलवून घ्यायचं आणि पावभाजीच्या स्मॅशरनं स्मॅश करून घ्यायचे. सगळे बटाटे चांगले कुस्करायचे त्याच्यामध्ये एकजीव झाले पाहिजे. नाहीतर सगळा मसाला लागतो आतमध्ये सुद्धा. हे बघा. एक-एक करून सगळे हे करून घ्यायचे त्याच्यामध्ये. तर तुम्हाला हा आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि इथं आपली आमटी होत आली. आता उकळी येईल ह्याला थोड्या वेळाने. तोपर्यंत इथं मी भात पण लावून घेते. इंद्रायणी भात आहे आमच्याकडं. तो लावून घेते.
एका वाटीचा. तर इथं भाजी आता आपली झालेली आहे. आता ह्याच्यावरच मी भात ठेवते शिजवायला. आता इथं मिसळीसाठी लिंबू, कांदा आणि कोथिंबीर कापून घेते मी. इथं आपली आमटी झालेली आहे. शिजलाय मटकी. एकदम मस्त होते. इथं बटाट्याची भाजी पण आपली तयार झालेली आहे. इथं मी कांदा, कोथिंबीर आणि लिंबू पण कापून घेतलाय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.